मित्रांनो, मी आज ट्राय करणार आहे आपले डॅशिंग कटलर अण्णाचा रावडी बॅक वर्कआउट. आता बघूया पुढं कटलर अण्णा आपली कशी जिरवत आहेत. अण्णांनी मला पहिली एक्सरसाइज लॅट पुल डाऊन मारायला सांगितली आणि आज मी सकाळी येऊन बघितलं की भाई आमच्या जिम मध्ये नवीन ग्रिप आलते बॅकसाठी. कटलर अण्णांनी ते ऐकलं. मग काय, अण्णा बोलले की भाई आता न्यू ग्रिप आले आहे, तुझी बॅक बघ कशी फाडतो. तुम्हाला हे जे प्रॉपर ग्रिप पकडून फास्ट खेचायचं आहे आणि स्लो वर घेऊन जायचं आहे. ह्याच्याने तुमची लॅट्स प्रॉपर होतील. भाई या ग्रिपने मला खतरनाक फील दिलाय. ट्राय तर करून नक्कीच बघा. आईच्या गावात बॅक नाही ना फाटली. कटलर अण्णाचं नाव चेंज करा, माझं नका करू भावांनो. त्याच्यानंतर अण्णा बोलले की ती ग्रिप काढ आणि दुसरीला लाव. भाई कटलर अण्णा लावायची कामं करतो, मी भाई ग्रिप लावायचं काम केलंय, बघत असाल तुम्ही. अण्णा खूप चालाक आहे, ऑडियन्सची मजा घेतोय बघ कसा. अरे मुद्द्याचं बोलायचं राहिलं, ह्या एक्सरसाइजचं नाव आहे क्लोज ग्रिप पुल डाऊन. ह्याच्याने तुमच्या बॅकचा अप्पर पार्ट ट्रेन होतो. तुम्हाला 3 सेटमध्ये प्रॉपर रेंज ऑफ मोशन 15 रेपिटेशन तरी गेले पाहिजे. तर नसल जात तर तुम्ही समजून जा तुम्ही कोण आहे. असं मी नाही म्हणत, आमचे कटलर अण्णा बोलले की अण्णाचा राग मानून घेऊ नका, ते असे बोलतच राहतात. त्याच्यानंतर तिसरी एक्सरसाइज बोलले सीटेड रो मार आणि बोलले की बॅक पूर्ण स्ट्रेच झाली पाहिजे. अण्णा बसून फक्त ज्ञान देत होता, पण ते ज्ञान मला खूप महागात पडत होतं. अण्णा त्यांच्या जीएफशी बोलण्यात व्यस्त होते म्हणून बोलले डिस्टर्ब नको करायला, आपण आपलं बोलू. तुम्ही हा केबलवर पण सेट मारू शकतात, पण कसं आहे माहिती आहे का, अर्धी कपल्स लोक येतात आणि तिथंच उभे राहतात, टाइमपास करतात. आम्ही काय घंटा मारायचा, तर जाऊ दे, त्यांना करू दे आपलं गुल्लू. आपण आपल्या बॉडीवर लक्ष देऊ. भाई बॉडी फोकस आहे आपला. भाईचा चेहरा तर बघ जसं काय डोंगर उचललाय. त्याच्यानंतर भाई गेलो केबलवरची जागा खाली झाली कपल्स लोकांची. या सेटचं नाव तर नाही माहिती, पण तुम्ही नक्की ट्राय करून बघा. एकूण एक मसल तुमचा प्रॉपर ट्रेन होईल. आमचा कटलर अण्णा जरा बिझी होता त्यांच्या सगुनीशी बोलत. जाऊ दे, 2 सेट घेऊन लास्टचे संपवतो. तुम्हाला हा व्हेरिएशन एकदम स्लो मोशन मारायचा आहे, कारण मसलला प्रेशर आला पाहिजे म्हणून. नाही तर प्रेशर अजून प्रकारचे पण असतात. त्याच्यानंतर आपले अण्णा फ्री झाले, 2-3 शिव्या खाऊन आले त्यांच्या सगुनीशी. अण्णांनी मला हा सेट तर सांगितलं, पण मला प्रॉपर फील नव्हता होत मसलला, म्हणून मी आपला गेलो डंबलवर. कारण माझे बॅक पूर्ण स्ट्रेच होत होते आणि प्रॉपर फील करत होतं एक मसल. आजचा बॅक वर्कआउट इथंच संपवतो. आपले कटलर अण्णा तर भाई गायब झाले, कुठे काही दिसले नाहीत, पण माझा बॅक एकदम तगडी पंप करून गेलेले. भेटूया पुढच्या व्हिडिओला. लाईक, कमेंट, फॉलो नक्की करा.